नमस्कार मंडळी. तर होता आज 15 ऑगस्ट. तर आम्ही चाललो मुंबई मार्केटला. तर जस्ट ट्रेन आली. ट्रेनमध्ये चढल्यानंतर पाहतो तर खूप सारी गर्दी होती आणि मोस्टली गणपती जवळ आल्यामुळे तर गर्दी जास्त होती. तर दादरलाच मोस्टली सर्व ट्रेन खाली झाली. त्यानंतर आम्हाला जायचं होतं ॲपेक्समध्ये. तर आम्ही आलो चर्चगेटला. चर्चगेट स्टेशनला उतरल्यानंतर जस्ट बाहेरच ॲपेक्स मार्केट आहे, जिथे कपड्यांचं मार्केट लागतं. तर दोन्ही साईडला तुम्हाला कपड्यांचे स्टोअर दिसतील. तर आम्हाला जायचं होतं मस्जिद बंदरला थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायला. तर तुम्हीही जाऊ शकता. जर चर्चगेटवरून तुम्ही जात असाल तर एक 15 मिनिट्सवरती CST स्टेशन आहे. तर तुम्हाला तिथून नियर बाय आहे आपलं मस्जिद बंदर. तर तिथे तुम्हाला मनीष मार्केट्स वगैरे आहे. तर मनीष मार्केटमध्ये तुम्हाला जेवढे पण डेकोरेशनचे साहित्य वगैरे एकदम स्वस्त दरात भेटते. तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्यांपासून तर तुम्हाला घरातले जेवढे ग्रोसरीज आहेत स्वस्त दरामध्ये भेटतील. त्यानंतर तुम्हाला डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या LED लाईट्स आहेत. त्याच्यानंतर असे स्मोक्सवाले काही प्रोडक्ट्स आहेत. तर ते तुम्हाला एक 300पर्यंत मिळून जातात. त्यानंतर स्पीकर, माईक्स अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जातील. एकदम रिझनेबल रेटमध्ये या वस्तू भेटतील. लोहार चाळीच्या अपोजिट तुम्हाला फळ मार्केटसुद्धा आहे. तिथे सुद्धा तुम्हाला डेकोरेशनचे साहित्य मिळून जाईल. भावाने डुक्कर मारायला गनसुद्धा घेतली होती. तर आता पूजेचं साहित्य घ्यायचं होतं. तर मग मस्जिद बंदरच्या स्टेशनच्या बाहेरच एक स्टोअर आहे, जिथे तुम्हाला सर्व पूजेचे सामान स्वस्त दरामध्ये मिळतील. तर आम्ही ते घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला. तर असं एकच असं लोकेशन आहे की मस्जिद बंदर, जिथे तुम्हाला मल्टिपल सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतील. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा.